परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। खरं तर मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यानंतर आता सततच्या ढगाळ वातावरणामुळे कुठेतरी शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। अतिवृष्टीमध्ये सोयाबीन आणि कापसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि त्या विवंचनेतून कसंबसं सावरत असलेला शेतकरी आता कुठेतरी या ढगाळ वातावरणामुळे कुठेतरी चिंतेत सापडला आहे। सततच्या ढगाळ वातावरणामुळे राहायला सोयलेला सोयाबीनला या ठिकाणी अळीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। खरं तर मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं कंबरडं पूर्ण मोडलं होतं, मात्र त्या दुःखातून कसं तरी सावरण्याचा प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना आता परत आसमानी संकट ओढवला जात आहे। कारण सततच्या ढगाळ वातावरणामुळे राहिला सायलेलाही सोयाबीन या ठिकाणी हातातून जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आसमानावरून संकट ओढवणं सातत्यानं सुरूच आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।